विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन उत्साहात। कसर येथे 15 लाखाच्या सभामंडपासाठी महिलांचा आनंद उत्सव। जिंतूर तालुक्यातील कसर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन व उद्घाटन रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। राज्याच्या मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघना बोर्डीकर यांच्या विकास निधीतून 15 लाख रुपयांचा निधी या सभामंडपासाठी मंजूर करण्यात आला। या कामासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही विशेष पुढाकार घेतला। गावकऱ्यांची विशेषतः महिला मंडळींची ही अनेक दिवसापासूनची मागणी होती। पालकमंत्री मेघना बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनामुळे ही मागणी पूर्ण झाली। त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। महिलांनी टाळ मृदुंग वीणा वाजवत गावातून दिंडी सोहळा काढला। यावेळी विठ्ठल रुक्मिणीचा महाअभिषेक करण्यात आला असून एकादशी निमित्त अल्पोहार ठेवण्यात आला होता। या सभामंडपाच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नागरिक सोनाजी गलांडे, माजी सरपंच मुंजाभाऊ मगर, रामराव मगर, भरतराव मगर, बापूराव दशरथे, माधव भराड, अमोल वारकड, गंगाधर भोसले, मारोतराव भोसले, गणेशराव भोसले यांच्या हस्ते विधी पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तारामती गलांडे या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच रुक्मिणी शिंदे, विठ्ठल शिंदे, माणिक मगर, सुंदर गलांडे, प्रकाश कांबळे, हनुमान मगर, गणेश मगर, रवींद्र वारकड, तुकाराम वारकड, राम हिंगे, प्रल्हाद भोसले यांची उपस्थिती होती। यावेळी गावातील महिला मंडळींची उपस्थिती लक्षणीय होती। कसर गावातील सभामंडपाचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता। हा प्रश्न पालकमंत्री मेघना बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला। विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच रुक्मिणी शिंदे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सरपंच तारामती गलांडे यांनी केले। या कार्यक्रमास कसर गावासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल शिंदे यांनी मनोगतातून माहिती दिली।